हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल. अवघ्या 2 मिनिटात आपण समजून घेऊ की काल जो महिला आरक्षण होता त्याच्याबद्दल हा मुद्दा खूप गाजतोय आणि आपल्याला पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपण काय करू, 2 मिनिटात सगळ्या कन्सेप्ट वगैरे क्लिअर करून घेऊ. बस तुम्हाला हे आकडे वगैरे थोडंफार लक्षात ठेवा. कितीने तो कालचा पारित ढासळला, म्हणजे त्याला विरोध किती लोकांनी दर्शविला, किती लोकांनी संमती, बहुमत काय होता, आपण 2 मिनिटातच लगेच सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. तर व्हिडिओला कॉन्सन्ट्रेटने पहा तुम्ही. तर अशी गोष्ट घडली होती फ्रेंड्स की 528 सगळे मतदाते होते काल. आता 528 मतदाते संसदेमध्ये मतदान करणार होते. जो विधेयक होता, कोणता विधेयक होता? 131वा जो घटना दुरुस्ती विधेयक होता, त्याच्यात 528 सगळे मतदाते मतदान करणार होते. पण त्या विधेयकाच्या बाजूने 298 मतदातांनी मतदान केले आणि त्या विधेयकाच्या विरुद्ध 230. बघा आता. आणि अशी गोष्ट होती की बहुमत 352वर होता. आता काय झालं, 54 मतदातांनी हा विधेयक नामंजूर करण्यात आला बघा. कारण 33% रिझर्वेशन जर महिलांना जर काल द्यायचा असला असता तर तो 131वा घटना दुरुस्ती विधेयकाला सगळ्यांनी सहमती दिली असती, त्याचा बहुमत आकडा पार करायला पाहिजे होता. पण अवघ्या 24 मतांनी महिलांचा रिझर्वेशन जो विधेयक होता 131वा तो नामंजूर करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनो, मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि 2 मिनिटात कन्सेप्ट क्लिअर.